असल्या कुठल्याही धमक्यांना घाबरणारे आम्ही नाही. जे धमक्या देतात त्यांना निश्चितपणे सरळ करू, असं आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. भाऊ, काय सांगाल? तुम्हाला 4 वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. असल्या कुठल्याही धमक्याला घाबरणारे आम्ही नाहीत. जे धमक्या देतात त्यांना निश्चितपणे सरळ करू. आणि मला असं वाटतं की अलीकडच्या कालखंडामध्ये सट्टा मटका IPL जमिनीचे सर्व गोष्टी या सर्व उघड केल्यामुळं काही लोकांच्या पोटात दुखत असेल आणि त्यामुळं त्यातही ते थ्रेट ते देत असतील. आम्ही हे सर्व काही हलक्यामध्ये घेत नाहीत. त्यांचा सर्वांचा बंदोबस्त करू. याच्या बरं कधी धमक्या आले होते? हां, मग येत होते पण असं आम्ही हे घेत नव्हतो, सिरियसही घेत नव्हतो. पण आता सिरियस घेऊन निश्चितपणे सर्वांचा बंदोबस्त केला जाईल. पण ही माहिती तुम्हाला नेमकी केव्हा कळली? हे गेले 8-10 दिवस झाले मी बघतोय सारखं इंस्टाग्रामवर वगैरे याच्यावर. त्यामुळे त्याच्यावर डायरेक्ट थ्रेट येतात, जेव्हा मानाच्या धमक्या येतात. मला असं वाटतं की तुमच्या अशा धमक्यामुळे मी माझं काम बंद करणार नाही. या धमक्यांना तुम्ही उत्तर देणार? 100% उत्तर देऊ आणि या धमक्याला घाबरत पण नाही. जे काम माझं चालू आहे ते काम चालू राहील. या ठिकाणी फिर्याद वगैरे देण्यात आली? फिर्याद दिली त्यामध्ये, माझ्या मुलाने फिर्याद दिली. अलीकडच्या काळामध्ये सट्टा मटका IPL त्याबरोबरच जमिनीच्या सर्व गोष्टी उघड केल्यामुळं काही लोकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळं आम्ही हे हलक्यात घेत नाही. त्या सर्वांचा आम्ही बंदोबस्त करू. यापूर्वीसुद्धा अनेक धमक्या येत होत्या, परंतु आम्ही सिरियस घेत नव्हतो. आता नक्कीच गांभीर्यानं घेऊन सर्वांचा बंदोबस्त केला जाईल. गेले 8 दिवस मी सारखं बघत आहे, इंस्टाग्रामवर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. परंतु असल्या धमक्यामुळं मी माझं काम बंद करणार नाही. 100% याला उत्तर देऊ. प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना.